रेड. नमस्कार, मी प्रतिमा जोशी. मी आत्ताच तो राजहंस एक नावाचं नाटक बघितलं. दत्ता पाटलांनी जे लिहिलं आहे आणि सचिन शिंदेनी दिग्दर्शित केलं आहे. काय म्हणजे मला खरं असं मी स्पीचलेस झाले ते नाटक बघून अक्षरशः. म्हणजे कसं त्या नाटकाबद्दल काय बोलावं मला कळत नाही की म्हणजे तो एक सायकोलॉजिकल आजार आहे. त्याच्यानंतर तो कधी सामाजिक होतो, कधी असं वाटायला लागतं की तो आजारी आहे का, कधी असं वाटायला लागतं आपण आजारी आहे. म्हणजे काय पद्धत, म्हणजे कसं मला ना खरं म्हणजे आत्ता मला मांडता येत नाही शब्दामध्ये. इतकं ते मनाला जाऊन भिडलं, इतकं ते आत असं चिरत गेलेलं नाटक आहे. म्हणजे लिखाणाबद्दल बोलावं, दिग्दर्शनाबद्दल बोलावं का प्राजक्ताच्या अभिनयाबद्दल बोलावं. म्हणजे मी खूप दिवसांनी असा अभिनय बघितला आहे की जो मी कुठे बघितलेलाच नाही आहे कधी. म्हणजे असं वाटलं की ह्याचा मनात जो विचार येतो आहे ना, पॅरलली असं वाटलं की तो माझ्या पण मनात येतो आहे का. म्हणजे त्याची थॉट प्रोसेस माझ्यामध्ये आली असं मला वाटायला लागलं. इतकं त्यांनी एक कॅप्चर केलं समोरच्याचं मन, त्यांनी अक्षरशः काय म्हणतात त्याला स्वतःकडे ओढून घेतलं. त्याच्यामुळे प्राजक्ताचं तर मला खूप अभिनंदन करावं असं वाटतं. आणि दत्ता पाटील पण म्हणजे ज्या पद्धतीने मला जेव्हा कळलं नाटकानंतर की हा एका ग्रुपच्या त्या एका प्रोसेसमधून निर्माण झालेलं हे नाटक आहे, तर कळतं ते त्याच्यामध्ये इतकी डेप्थ आहे, इतके इन बिटवीन द लाईन्स आहे की जे लेखकाने काही गोष्टी समजा नुसत्याच त्याचे विचार म्हणून आलेले असतील डोक्यामध्ये, पण दिग्दर्शकाने ते बसवताना आणि नटाने ते करताना आमच्यापर्यंत बिना शब्दांचं पण पोहोचवलं आहे ते. कधी बॉडी लँग्वेजमधून, कधी एक्सप्रेशन्समधून, कधी नेपथ्याच्या काही छोट्या छोट्या गोष्टी वापरल्या आहेत त्यांनी, कधी लाईटचे काही झोत आले आहेत, कधी छायाप्रकाशांचा खेळ खेळला गेला आहे. तर सगळ्या पद्धतीने मला असं वाटतं इतकं परिपूर्ण, इतकं उत्तम नाटक बघितलं आणि इतकं उत्तम प्रेक्षकांनी आज त्यांना रिस्पॉन्स पण दिला. सो मला असं वाटतं याचे सतत प्रयोग करत राहा आणि लोकांना तुमच्या बरोबरीने लोकांना पण एनरिच करत राहा. खूप छान नाटक आहे, सगळ्यांनी जरूर बघा. जिथे कुठे शो असेल तिथे चुकवू नका. मला वाटतं मी सुद्धा अजून एकदा नक्की बघीन हे नाटक.